नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी बांधवांसाठी पेपरला अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। ज्या दिवसाची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते ती बातमी आता पेपरच आलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांना पेपरची हेडिंगच पाहून घ्या। शेतकरी बांधवांनो, मोठी बातमी आहे। 75% अग्रिम पीक विमा 2 दिवसांच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ब्रेकिंग न्यूज आली आहे शेतकरी बांधवांनो। बघा, सर्व शेतकरी बांधवांची पेरणी पण झालेली आहे, परंतु शेतकरी बांधवांनी अनेक वाट पाहिली होती, परंतु त्या वाट आता संपलेली आहे। ती प्रतीक्षा आता सर्व शेतकरी बांधवांची संपलेली आहे, कारण सरकारने 75% अग्रिम पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, मुख्यमंत्र्यांनी आता बँकांना तसे आदेश दिलेले आहे। यापूर्वी फक्त शेतकरी बांधवांना 5 किंवा 7,000 रुपये एवढाच पीक विमाचा पहिला टप्पा मिळाला होता, पण आता परिस्थिती बदलली आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार पीक विमा आता थेट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आज सर्व बँकांना आदेश दिलेले आहे, परंतु काही प्रसिद्ध जिल्ह्यांमध्येच हा हप्ता दिला जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, ही सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण 75% अग्रिम पीक विमा आता शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये जमा होईल, असा मोठा निर्णय शासनाने घेण्यात आला आहे। सरकारमार्फत जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा मिळणार। ज्या शेतकरी बांधवांना पहिला पण टप्पा मिळाला नाही त्या शेतकरी बांधवांना पहिला अधिक दुसरा असे टोटल 2 टप्पे मिळणार आहे। म्हणजेच की आज 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता बघा, तुमचे जर या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला देखील 75% रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। बघा, आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की पाहून घ्या, कारण जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा 100% मिळणार आहे। परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम या ठिकाणी करावे लागणार आहे। चला तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया की तुम्हाला कोणते काम करायचे आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ महत्त्वाचे 2 कागदपत्रे जमा करावी लागणार। जर तुम्ही ती कागदपत्रे जमा केली नाही तर तुम्ही पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता। त्यामुळे तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा 100% या ठिकाणी आता लाभ मिळणार आहे शेतकरी बांधवांनो। त्यामुळे तुम्हाला तात्काळ 2 कागदपत्रे जमा करावी लागणार। आता महाराष्ट्रामधील शेतकरी बांधव ही अतिशय आनंदाची बातमी ठरणार, म्हणजेच राज्य सरकारने 3178 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला आहे। ही मदत अवकाळी पाऊस, नुकसान जे काय शेतकरी बांधवांचे झाले आहे। बघा, काही शेतकरी बांधवांचे कापसाचे, तुरीचे अशा भरपूर पिकांचे नुकसान झाले आहे। बघा, त्याच्या माध्यमातून आता सरकारने बघा शेतकरी बांधवांना आता 75% अग्रिम पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बघा, शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला होता। बघा शेतकरी बांधवांनो, आता उर्वरित रक्कम ही लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला आता उर्वरित 2 दिवसांच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा होणार आहे। बघा, परंतु यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कामे देखील पूर्ण करणे गरजेचे असणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, बघा पीक विमा नुकसान भरपाई तुम्हाला कशी मिळणार व तुम्हाला कोणते महत्त्वाचे 2 कागदपत्रे जमा करावे लागणार। बघा, सर्व शेतकरी बांधव हे शेतीवरच अवलंबून असतात। या निर्णयाच्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी किती मिळणार हे देखील आपण जाणून घेऊया। अनेक दिवसापासून कमेंटही आल्या होत्या की नेमकं हेक्टरी किती मिळणार। अनेक यूट्यूबवर अफवा देखील सुटल्या होत्या की 40,000 रुपये हेक्टरी मिळणार, 50,000 रुपये हेक्टरी मिळणार, परंतु सत्य माहिती जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा मिळणार। ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा जो काही पहिला टप्पा होता त्यामध्ये शेतकरी बांधवांना खूप कमी, जसे की 1,500 रुपये प्रति हेक्टर एवढीच रक्कम मिळाली होती। म्हणजे 4 एकर जर शेत असेल तर 6,000 रुपये मिळाले होते। बघा, परंतु आता हेक्टरी 13,000 रुपये प्रमाणे रक्कम सर्व शेतकरी बांधवांना मिळणार, ही महत्त्वाची माहिती मिळाली आहे। शेतकरी बांधवांनो, ही रक्कम डीबीटीच्या मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं काम करावं लागणार। हे महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार। आता एक कोणतं काम करावं लागणार आहे बघा, पाहून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला जर एक लाईक केला नसेल तर पटकन तशी लाईक करून घ्या, कारण सर्वात महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे या ठिकाणी मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे काम तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार।
तर ही रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. महाराष्ट्रामधील सर्व विभागांमध्ये जे काय पीक विमा आहे तो वेगवेगळा मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, काही निश्चित जिल्ह्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा कोणता आहे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे, तर लक्षामध्ये घ्या. पहिला जो काय विभाग आहे तो आहे नाशिक विभाग. आता या नाशिक विभागामध्ये पण सरकारच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, 75% अग्रिम पीक विमा नाशिक विभागामध्ये सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची जर लक्षामध्ये जर घ्यायची गोष्ट झाली तर बघा, पुणे, अहमदनगर आणि सोलापूर हे जे काय जिल्हे आहे, अहिल्यानगर आहे, असे जे काय जिल्हे आहे, या जिल्ह्याच्या माध्यमातून देखील रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. म्हणजे या जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. आता आपण पटापट पुढील जिल्हे कोणते आहे ते या ठिकाणी पाहून घेऊया शेतकरी बांधवांनो, कारण अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांनी वाट पाहिली होती. आता बघा कोल्हापूर विभाग. आता कोल्हापूर विभाग म्हणल्यावर सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जे काय जिल्हे आहे, हे जिल्हे उत्पादक शेतकरी बांधव देखील या जिल्ह्यामध्ये राहतात. आता जे शेतकरी बांधव ऊस उत्पादक आहेत त्यांना देखील या ठिकाणी पीक विमा मिळणार, आणि जे शेतकरी कापूस, हरभरा, ज्वारी ज्या पिकांचे नुकसान झाले त्यांना देखील या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, परंतु जास्तीत जास्त उत्पादक जे काय शेतकरी आहे त्यांना देखील पीक विमा मिळणार असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आता बघा पुढील जो काय भाग आहे तो मराठवाड्याचा भाग आहे. आता शेतकरी मित्रांनो लक्षामध्ये घ्या, मराठवाड्याचा भाग म्हणल्यावर आता त्या भागामध्ये कोणते जिल्हे येतात, तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा येतो, म्हणजेच की औरंगाबाद, जालना आणि बीड परिसराचा समावेश होतो. आता या भागामध्ये लवकरात रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाने दिलेली आहे. बघा, येथील कपाशी आणि सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते, त्यांना देखील आता मदत मिळणार आहे. आता पुढील विभाग पाणी अत्यंत गरजेचे आहे. आता शेतकरी मित्रांनो लातूर विभाग आहे. बघा लातूर विभागामध्ये उस्मानाबाद, नांदेड आणि परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचे जे काय नुकसान झाले होते त्यांना आता सरकारच्या माध्यमातून भरपाई मिळणार आहे. आता पुढील जिल्हा कोणता आहे, लगा. या ठिकाणी आता जे काय लातूर विभाग आहे, लातूर विभागामध्ये तर या ठिकाणी भरपाई मिळणार. आता बघा अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम हे जे काय भाग आहे या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये रक्कम मिळणार. आणि बघा यवतमाळ या ठिकाणी जे काय जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो पाहून घ्या, नागपूर, बघा वर्धा, भांडारा, गोंदिया, गडचिरोली हे काय जिल्हे आहे, या जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यात येणार आहे अशी महत्त्वाची माहिती सरकारने सांगितलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहे. या ठिकाणी आज आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्यांची यादी पाहिली आहे. शेतकरी बांधवांनो आज जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी पाहून घेतली आहे. आता उर्वरित जिल्ह्यांचं काय, सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार ते देखील या ठिकाणी आपण पाहूनच घेऊया. तर शेतकरी बांधवांनो बघा, पीक विमा हे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू आहे. त्यामुळे आता जवळपास 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. त्या 18 जिल्ह्याची यादीनंतर पुन्हा 18 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणजे की टोटल 2 टप्प्यामध्ये वितरण होणार आहे. बघा जेव्हा कधी दुसऱ्या टप्प्याची यादी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. त्यामुळे कसल्याही प्रकारची चिंता करू नका. सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणते 2 कागदपत्रे जमा करायचे आहे हे लक्षामध्ये घ्या. जर तुम्ही KYC केलेली नसेल तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही काय KYC केलेली नसेल तर तुम्हाला तात्काळ तुमचे आधार कार्ड व तात्काळ तुमचे बँक पासबुक बँकेमध्ये नेऊन तात्काळ KYC करून घ्यायची आहे. मग तुमच्या खात्यामध्ये पीक विमा कसल्याही परिस्थितीमध्ये जमा होणार आहे. ही महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारे 40,000 रुपये हेक्टरी रक्कम मिळणार नाही. फक्त आणि फक्त 13,000 रुपये हेक्टरी प्रमाणे सरकारच्या माध्यमातून रक्कम मिळणार अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.